हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपला सुक्या भाज्या टिफिनसाठीची सिरीज तिसरी आहे। तर चला सगळ्यात पहिले बनवूया आपण आपल्या शेंगा। कोणते शेंगा? तर आपल्या चवळीच्या शेंगा। सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तेल चढवायचं, तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची। ती जिरं मोहरी तळतळली की कांदा टाकायचा, लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, कसुरी मेथी टाकायची आणि आवडीनुसार पूर्ण मसाले टाकायचे, बेसिक मसाले। नंतर टोमॅटो टाकायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या चवळीच्या शेंगा टाकायच्या। त्या खालीवर करून किमान 2 मिनटं पहिले तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या आणि झाकून ठेवायचं ते एका परातीने। त्या परातीवर पाणी टाकायचं आणि शेंगामध्ये पाणी टाकायचं नाही, ते परातीवरच पाणी राहू द्यायचं आणि तसंच 10 मिनटं कुक करून घ्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं। एकदम टेस्टी आणि चविष्ट भाजी बनते अशी तुम्ही टिफिनसाठी खूप चांगल्या प्रकारे करू शकता। दुसरी भाजी म्हणजे मिक्स व्हेज। त्याच्यामध्ये आपण बटाटा घेतला आहे, पत्तागोबी घेतली आहे, शिमला मिरची घेतली आहे, टोमॅटो, कांदा। सगळ्यात पहिले कढई चढवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायचं, नंतर हिंग टाकायचं। जिरं मोहरी तळतळलं की त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, चांगलं भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचं जे मी स्क्रीनवर दाखवले आहे त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर टाकायचं टमाटर भाजून घ्यायचा। सगळ्यात पहिले आपल्याला बटाटे टाकायचे, बटाटे चांगले खालीवर करून 2 मिनटं शिजवून घ्यायचे। नंतर त्याच्यामध्ये ज्या मिक्स व्हेजसाठी आपण भाज्या घेतल्या आहे त्या टाकायच्या, ज्या आपल्याजवळ अवेलेबल असेल त्या आपण टाकू शकतो आणि वरून टाकायचं काळ्या मिरीचं पावडर। खालीवर करून छान हे ताटावर पाणी टाकायचं आणि किमान 10 मिनटं आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे। पाणी त्याच्यामध्ये टाकायचं नाही, एकदम टेस्टी बनते। चला तर तिसरी भाजी म्हणजे आपली बीन्स आणि बटाट्याची भाजी। सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल चढवायचं, जिरं मोहरी टाकायचं, ते तळतळलं की त्याच्यामध्ये टाकायचं हिंग, कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि आपला कढीपत्ता। तो चांगला खालीवर करून भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये 1 चुटकी कसुरी मेथी टाकायची, तीसुद्धा 2 मिनटं भाजून घ्यायची। नंतर जे बेसिक मसाला आहे मी स्क्रीनवर दाखवला आहे त्याप्रमाणे टाकायचे पूर्ण आणि टोमॅटो टाकायचा, खालीवर करायचं। त्याच्यामध्ये टाकायचं सगळ्यात पहिले पोटॅटो म्हणजे बटाटा, 2 मिनटं ते पण भाजून छान मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बीन्स टाकायची कट केलेली। पहिले छान कट करून धुवून घ्यायची बीन्स आणि त्याच्यामध्ये टाकायची, ते खालीवर करून वर ते ताट ठेवायचं, ताटावर पाणी टाकायचं आणि ही भाजी पण 15 मिनटं शिजवून घ्यायची, पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओला आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर चौथी भाजी म्हणजे आपली वालाची शेंगा। सगळ्यात पहिले आपण त्याची तयारी करून घेऊया। वालाची शेंगा आपण सोलून घेतले आहे छान प्रकारे, कांदा कट करून घेतला आहे। आता कढई चढवायची, गॅसवर तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची, जिरं मोहरी तळतळलं की त्याच्यामध्ये कांदा, लसूण अद्रकचा पेस्ट टाकून भाजून घ्यायचं आणि कसुरी मेथी टाकायची थोडी आणि जे बेसिक मसाले आहे ते टाकायचे आणि एक टोमॅटो टाकायचा। नंतर ती भाजी त्याच्यावर भाजी टाकून म्हणजे वालाची शेंगा टाकून खालीवर करून भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे एक कप कमीत कमी, कारण की त्याच्यामध्ये ज्या बिया असतात ते शिजायला वेळ लागतात म्हणून। ते पाणी टाकायचं, 1 कप पाणी टाकायचं आणि ते 10 मिनटं आपल्याला शिजवून घेणं आहे। फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता। एकदा ऑर्डर नक्की करून पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता तेलदोडक्याची भाजी करणार आहे आपण। तेलदोडके खूप छान राहतात शरीराला आपल्या आणि टिफिनसाठी एकदम योग्य आहे। सुक्या भाज्या या तुम्ही एकदा टिफिनसाठी नक्की करून पहा। तेलदोडके पहिले आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे, कट करून घ्यायचे आहे। या भाजीला तेल कमी लागते कारण की तेलदोडके आपलं तेल सोडते। सगळ्यात पहिले तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायचं, कांदा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, खालीवर करायचं, एकदम छान प्रकारे भाजून घ्यायचं। नंतर बेसिक मसाला टाकायचा, तिखट, मीठ, हळद, कोरिएंडर पावडर आणि टोमॅटो टाकून खालीवर करून छान भाजून घ्यायचं। त्याच्यावर टाकायचे नंतर आपले गिलकी, याला तेलदोडके म्हणतात, गिलके म्हणतात कोणी, आणि खालीवर करून झाकून ही भाजी 10 मिनटं शिजवून घ्यायची। एकदम टेस्टी बनते। अशा प्रकारे भाज्या तुम्ही नक्की करून पहा। आणि आणखी चौथी सिरीज लगेच येणार आहे सुक्या भाज्यांची टिफिनसाठी, तुम्ही ती सिरीज नक्की पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि तुम्ही ऑर्डर करू शकता, मी कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला आहे। थँक्यू।